तर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी मराठी सेमी मीडियम इंग्लिश सब्जेक्ट 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक. असा मुलगा की ज्याने बँक तोडली, म्हणजेच बँक बुडाली, थोडक्यात याचा इथं अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पाठाच्या सुरुवातीला जसं आपण त्या पाठाचा परिचय पाहत असतो त्याप्रमाणेच या पाठाचे ज्या लेसनचे जे लेखक आहेत रस्किन बॉन्ड यांचा पण परिचय आपण पाहून घेणार आहोत आणि त्यानंतर पाठाला आपण सुरुवात करणार. रस्किन बॉन्ड इज ॲन 1934 इज अन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. मग रस्किन बॉन्ड हे कोण होते? भारतीय लेखक, पण ते ब्रिटिश वंशाचे. ही लिव्ज विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मिसुरी. ते इंडिया, लँडोर या ठिकाणी, मसुरी भारतातील या ठिकाणी ते राहत होते. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज हिज रोल इन ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. मग भारतीय जे शिक्षण क्षेत्र होतं यांनी त्यांची जी भूमिका आहे मुलांच्या साक्षरतेबद्दल ती जाणून घेतली. ही गॉट द साहित्य अकॅदमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा. मग त्यांना साहित्य अकॅदमी हा पुरस्कार 1992 मिळाला. कोणत्यासाठी? आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा या लेखासाठी. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे सुद्धा पुरस्कार देण्यात आले इन 1999 अँड 2014. त्यांना 1999 आणि 2014 मध्ये हे पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार त्यांना देण्यात आले. नथू, आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. नथू ग्रंबल्ड टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पिंपळनगर बँक. नथू ग्रंबल्डचा अर्थ काय? शोड वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड, म्हणजे नेहमीपेक्षा आगडी वेगळी अशी जी प्रवृत्ती, हालचाल ही जाणवली नथूला. केव्हा? ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पिंपळनगर बँक, जेव्हा तो पिंपळनगर बँकेच्या जेव्हा पायऱ्या झाडत होता. ओन बाय सेठ गोविंदराम. मग ती कोणाची होती ती बँक? तर ती गोविंदराम सेठ यांची होती. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि तो लहानशा झाडूने घाई करत निष्काळजीपणाने धूळ काढत होता, झाडत होता. आणि आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि ती धूळ वर जात होती आणि पुन्हा तिथंच त्या पायऱ्यांवरती धूळ बसत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, सीताराम द वॉशरमन सन पास बाय. मग नथू त्याचं जे सूप होतं कचऱ्याचं, हे त्या त्याच्याने ते झटकत होता. मग तेव्हा त्या ठिकाणाहून एक त्याचा मित्र जात होता, सीताराम. तो धोब्याचा मुलगा होता, तो त्या ठिकाणाहून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलेव्हरी राऊंड. सीताराम तो धोब्याचा मुलगा होता, तो कपडे पोचवायला जात होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस क्लोज बॅलन्स ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावर एक गठ्ठा होता. ते जे प्रेस केलेले, धुतलेले असे जे कपडे होते, तो आपल्या डोक्यावर कुणाचे तरी द्यायला जात होता. डोंट ट्रस्ट सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. मग तो नथूला म्हणाला की अशी धूळ उडवू नकोस. डोंट ट्रस्ट सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. तू रागवला आहेस की काय? ते तुला 2 रुपये सुद्धा जास्ती द्यायला तयार नाही म्हणून.
आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. आणि तो म्हणाला, मला याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, माझी इच्छाच नाही आहे बोलायची. आय हॅवंट इव्हन रिसीव माय रेग्युलर पे, मला अजून माझा नियमित पगारसुद्धा मिळत नाही आहे. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि हा आता 20th मंथ आहे, म्हणजे हा 20वा महिना आहे. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी, कोण बरं असा विचार करेल की ही बँक गरिबाचा पगार देत नसेल. ॲज सून ॲज आय गेट मनी आय एम ऑफ, मला पगार मिळाला की मी इथून निघाला. नॉट अनादर वीक आय वर्क इन धिस प्लेस, मी दुसऱ्या आठवड्यात तिथं कामसुद्धा करणार नाही. अँड नथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स, आणि त्याने ते जे सूप होतं ते जोराने वाजवलं. तो खूप खूप ते वाजवत होता, जस्ट टू एम्पसाइज हिज पॉईंट अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. मग तो का वाजवत होता? एम्पसाइज, त्याने ते लक्ष वेधून घेण्यासाठी, त्या गोष्टीवर भर देण्यासाठी तो असं करत होता. आपण जेव्हा एखादं काम करत असतो तेव्हा आपण सुद्धा एखाद्या कामावर किंवा आपल्याकडे कोणीतरी लक्ष केंद्रित करावं म्हणून आपण देखील अशी काहीतरी एखादी रिपीट कृती करत असतो. त्याप्रमाणेच याने सुद्धा केलेली होती नथूने. वेल, आय विश यू लक, ठीक आहे, मला असं वाटतं की मी चांगल्या शुभेच्छा देतो. सेड सीताराम, असं तो सीताराम म्हणाला. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब दॅट माइट सूट यू, मी तसा जॉब शोधेल तुला योग्य असेल असा. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड, आणि त्याने तो रस्त्याने, प्लॉडेड मीन्स वॉक हेविली, म्हणजे तो पटापट चालू लागला. कसा? हेविली म्हणजे जड अंतकरणाने. द बिग बंडल ऑफ क्लोथ हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, आणि तो जो त्याच्या डोक्यावरचा जो गाठोडं होतं त्याच्यामुळे त्याचा चेहरा झाकला जात होता. द बिग बंडल ऑफ क्लोथ हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर, मग त्याचं डोकं आणि खांदा पूर्ण त्याच्यामुळे झाकला जात होता. ॲट द 4th होम ही व्हिजिटेड, सीताराम हर्ड, आणि जेव्हा त्याने 4थ्या घराला व्हिजिट दिली, द लेडी ऑफ हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ स्वीपर, आणि ती जी स्त्री होती ती म्हणाली की मला एका झाडूवाल्याची गरज आहे. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क, आणि मग त्याचे ते कपड्यांचं जे बंडल होतं ते बांधत तो म्हणाला, मी ओळखतो, मला माहिती आहे, एक तो झाडूवाला आहे, तो सुद्धा त्याला कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, तो पुढच्या महिन्यापासूनच येईल. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ बट दे आरंट गिव्हिंग हिम हिज पे, तो कसा आहे, तो आता बँकेत काम करत आहे, पण बँक त्याला पैसे त्याच्या पगाराचे सुद्धा देत नाही. अँड ही वॉन्ट टू लिव्ह, आणि तो आता तो जॉब सोडणारच आहे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव, आणि मग त्या म्हणाल्या, असं आहे का ते? मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, वेल टेल टाईम हिम टू कम अँड सीट मी टुमारो, मग असं आहे तर त्याला उद्या येऊन मला भेटायला सांगा. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, आणि सीताराम हा आनंदी होता. त्याला कसा आनंद होता? त्याला आनंद असा झाला दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ कस्टमर अँड हिज फ्रेंड, ते जे गिऱ्हाईक होते त्यांचंही काम केलं, त्याच्या मित्राचंही काम केलं, म्हणून तो आनंदी होता. हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे, आणि पुन्हा आपलं जे ते डोक्यावरचं गाठोडं होतं, कपड्यांचा जो गठ्ठा होता तो त्याच पोझिशनमध्ये ठेवला आणि आपल्या रस्त्यावर पुन्हा चालू लागलो. हिज बॅग ऑन हिज शोल्डर, आणि ती जी पिशवी होती ती खांद्यावर ठेवली आणि आपल्या रस्त्याला निघाला.
मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तव यांना काही खरेदी करायची होती. शी गेव इन्स्ट्रक्शन टू आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आणि मग तिने तिच्या घरात असलेली आया म्हणजेच मुलाची देखभाल करण्यासाठी जी स्त्री असते तिला सांगितलं की बाळाची तू काळजी घे अँड टोल्ड द कुक नॉट टू लेट विथ द मिड डे मील. आणि त्या स्वयंपाकीण स्त्रीला सुद्धा सांगितलं की तू स्वयंपाकात उशीर करू नको. देन शी सेट आउट फॉर द पिंपळनगर मार्केट प्लेस. मग ती पिंपळनगरच्या मार्केट प्लेसला निघाली टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप. आणि तिचा जो नेहमीची सवय होती ऑफ क्लोथ शॉप, मग ती कपड्यांच्या दुकानात गेली. अ लार्ज शेडी टॅमरिन ट्री ग्रीव ॲट वन एंड ऑफ द बाजार. आणि खूप मोठं असं एक चिंचेचं झाड तिथं एका कडेला होतं बाजाराच्या. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तव फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि मिसेस श्रीवास्तव यांना त्यांची एक मैत्रीण भेटली की ज्या त्या ठिकाणी उन्हामुळे तापल्यामुळे तिथं त्या झाडाखाली बसलेल्या होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँकरचिप. आणि मिसेस भूषण काय करत होत्या की हाताने त्या एका मोठ्या रुमालाने हवा घालत होत्या. शी कंप्लेन ऑफ द समर. त्या उन्हाबद्दल तक्रार करत होत्या. विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिंपळनगर. त्यांनी सांगितलं की खरंच खूपच उकाळा आहे पिंपळनगरमध्ये. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव सॅम्पल ऑफ क्लोथ शी वॉज गोइंग टू बाय. मग त्यांनी मिसेस श्रीवास्तव यांना दाखवलं की जो कापड त्या विक्री घेणार होत्या. अँड फॉर 5 मिनिट दे डिस्कस इट शेड टेक्स्चर अँड डिझाईन. मग त्या कापडावर त्यांनी त्याचा शेड, त्याची असलेली जी चकाकी होती, त्याची जी शेड होती त्याच्यावर चर्चा केली. जसं आपण कपडा घेताना त्याचा रंग, त्याचा पोत, जसं इतरही स्त्रिया काय करतात एखादी वस्तू घेताना त्या सर्व बाजू पाहून घेतात, त्याची चौकशी करतात, आपापसात चर्चा करतात, तसं ह्या दोघी मैत्रिणीसुद्धा या ठिकाणी भेटल्या आणि त्या कापडाबद्दल, त्याचं पोत, त्याची डिझाईन, त्याचा शेड याच्यावर त्यांची चर्चा झाली. हॅविंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक. मग आता तो विषय खूपच लांबल्यामुळे आता त्यांना वाटलं की आता थांबवायचा याला. मिसेस श्रीवास्तव सेड. मग त्या मिसेस श्रीवास्तव बोलल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज. तुला माहिती आहे सेठ गोविंदराम सेठ जे आहेत ते अगदी त्यांच्या मजुरांचे, त्यांच्या बँकेत कामाला असणाऱ्या लोकांचे पैसे सुद्धा देत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आजच मी ही गोष्ट ऐकली त्यांच्या झाडूवाल्याकडून. हू हॅजंट रिसीव्ह हिज वेजेस फॉर ओव्हर मंथ. अनेक महिन्यांपासून त्यांनी त्या नोकराचा पगार दिलेला नाही असं मी ऐकलं. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण. आणि मिसेस भूषण म्हणाल्या, बापरे, ही तर धक्कादायक गोष्ट आहे. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर का ते लोक त्या झाडूवाल्याचा पगार देऊ शकत नाही तर ते वाईटच परिस्थितीत असावे. नन ऑफ द अदर कुड बी गेटिंग पेड आयदर. दुसऱ्यांना तर मग पगारच मिळत नसेल. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. त्यांनी मिसेस श्रीवास्तव यांना सोडलं त्या झाडाखाली आणि आपल्या पतीच्या शोधात गेल्या. हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. आणि की जे कमल किशोर फोटोग्राफी शॉप समोर बसलेले होते. टॉकिंग विथ द ओनर. ते त्या दुकानदाराशी गप्पा मारत होते, बोलत होते. सो देर यू आर क्राईड मिसेस भूषण. तुम्ही इथे आहात का असं मिसेस भूषण बोलल्या. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर. आणि मी तुम्हाला 1 तासापासून शोधते.
व्हेअर डिड यू डिसअपिअर? कुठे गेला होतात तुम्ही? नो व्हेअर, रिप्लाइड मिस्टर भूषण. मग कुठेच नाही असं मिस्टर भूषण बोलले. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप? आय माइट हॅव फाउंड यू. तू एका ठिकाणी स्थिर असते का? मी तुला पाहिलं. तू एका दुकानात स्थिर नव्हती. आय माइट हॅव फाउंड यू. मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. मग तू कशी जाते एका ठिकाणाहून एका दुकानातून दुसरीकडे? मग त्यांनी कशाची उपमा दिली? जशी एक मधुमक्खी, जशी मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असते, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात असते, तशी तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असते. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. द हीट इज ट्राईंग इनफ. मग तुम्ही आता काही धावपळ करू नका. आता जो उकाडा आहे तो खूपच आहे. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपळनगर. मला असं वाटतं की पिंपळनगरचं काय होईल. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. आणि बँकेत सुद्धा बँक लुटणारे झालेले आहेत. बँक सुद्धा आता बुडतीला आली आहे. व्हॉट्स दॅट? सेड कमल किशोर. कमल किशोर म्हणाले, काय म्हणताय? सिटिंग अप सडनली विच बँक. आणि पटकन ते उठले आणि मग म्हणाले, कोणती बँक? व्हाय द पिंपळनगर बँक ऑफ कोर्स. पिंपळनगर बँक, दुसरी कोणती नाही. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. मी असं ऐकलेलं आहे की ते आपल्या मजुरांचा सुद्धा पगार देत नाहीत. डोंट टेल मी. यू हॅव अन अकाउंट देअर? मिस्टर किशोर. मग तुम्ही मला हे सांगू नका की माझं त्यामध्ये अकाउंट होतं. नो, बट माय नेबर्स हॅज. माझं नाही, पण माझ्या मित्राचं. ही एक्सक्लेम्ड. माझा जो शेजारी आहे त्याचं तिथं खातं आहे. अँड ही कॉल आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि त्यांनी लगेच त्याला छोट्या पार्टिशनमध्ये असलेला एक जो न्हाव्याचं दुकान होतं पुढे, त्याला बोलवलं. दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? दीपचंद, तू ऐकलं का आत्ताची बातमी? द पिंपळनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पिंपळनगर बँक ही आता बुडतीला आली आहे. ती आता बुडण्याच्या मार्गावर आहे. यू वूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. मग तुला शक्य असेल तितक्या कमीत कमी वेळेत तू तुझे पैसे काढून घे, असं त्यांनी त्याला सांगितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण द बॉय हू ब्रोक द बँक हा टॉपिक पार्ट 1 मध्ये एक्सप्लेन केलेला आहे आणि तो आपल्याला समजला असेलच. तर आपण त्याला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण या स्टोरीमध्ये हेच बघितलं की एखादी गोष्ट कशी वाऱ्यासारखी इकडून तिकडे पसरत जाते, कशी त्याची चर्चा होत जाते. तर आपण यापुढे काय घडलं हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.